आज मी त्याच्यासोबत प्रँक करणार आहे. नवरा बायकोची भांडणं नसतात गाईस. भांडणं करून काहीच फायदा नसतो. नंतर आपल्याला बोलावंच लागतं. तर भांडणं करून काहीच फायदा नाही. भांडणं खूप चांगली आणि मी माझ्या इच्छेने करतोय जे करतोय. आता 2:30 वाजले आहेत आणि मम्मी तू तुझी काळजी घे. आय लव्ह यू. बाय बाय गाईस. गाईस एवढा सिरियस प्रँक करत होता तो माझ्यावर. लाज बीज आहे का तुला? पोपट झाला ना. मग माझं मेरे सामने ऐसे हरकतें करेगा तो मार खाएगा नंतर. हॅलो गाईस, गुड मॉर्निंग. आता जस्ट पेट्रोल टाकले. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि आज थोडे प्रज्ञेचे माझे गाईस भांडणं झालेत. तर आज मी त्याच्यासोबत प्रँक करणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. आता मी जातो थोडा भाजीपाला घेतो. गाईस काकूचं घर आता फायनल झालेलं आहे. फक्त प्लास्टर आणि कोबा बनवायचं राहिलं आहे. बाकी पत्रा बित्रा टाकलेत आणि आता दरवाजाची डिझाईन सिलेक्ट करायला चाललो आहे मी. गाईस ते डिझाईन सिलेक्ट करताना ब्लॉग घ्यायचं विसरलो. पण ते दरवाजा जेव्हा येईल ना घरी तेव्हा मी माझी चॉईसची डिझाईन तुम्हाला दाखवेल. म्हणजे मी सिलेक्ट केला तो दरवाजा. ओके, आता थोडा भाजीपाला घेऊ आणि मग घरी जाऊ. गाईस आंब्याचं सीझन सुरू झालंय. आंबे बघा कसे आंबे. चला गाईस भाजीपाला वगैरे घेतो. आता ब्लॉग काढायला वेळ भेटणार नाही. पटपट घेतो. खूप ऊन झाले आणि जाऊया घरी मग. A few moments later. गाईस आज भांडणं झाले तरी सुद्धा मी तिच्यासाठी समोसा आणि कचोरी नेते. कारण तिला आवडतं. नवरा बायकोची भांडणं नसतात गाईस. भांडणं करून काहीच फायदा नसतो. नंतर आपल्याला बोलावंच लागतं. तर भांडणं करून काहीच फायदा नाही. अंडरस्टँड म्हणजे समजून घ्या. गाईस प्रज्ञाला हेट करू नका. प्रज्ञा खूप चांगली आणि मी माझ्या इच्छेने करतोय जे करतोय. आता 2:30 वाजले आहेत आणि मम्मी तू तुझी काळजी घे. आय लव्ह यू. बाय बाय गाईस. हाँ भाई कैसी लगी आगे स्वाद. गाईस आता जस्ट मी प्रज्ञाची कानाखाली खाल्लेली आहे. तुम्ही बघितलं. प्रँक करत होतो आणि तो मला महागात पडलाय. महागात जोरात पडलाय. असे मला प्रँकची आयडिया देत जाऊ नका गाईस. मला असं माझ्या मित्राने मला आयडिया दिला होता प्रँक करायचा. आता प्रज्ञा रागवली माझ्यावर. पाऊस चालू आहे गाईस भयंकर बाहेर. तुम्हाला दाखवतो. मग ओला झालं होतं म्हणून शर्ट काढलं होतं. भांडणं झाले आमचे. पाऊस बघा डेंजर असा पाऊस झाला. पावसाळा चालूच झाला आता समजा. पाणी येत नाही घरात. आणि आतापर्यंत जेवायला त्याने रागात काही जेवायला बनवलं नव्हतं. तर ती आता जेवायला बनवते. काहीतरी बनवते. एक काम कर ना, यही दे दे गरम करके और अंडे फ्राई करके दे देना मेरे को. हाँ मैं खाऊंगा. मैं मजाक कर रहा था. अरे प्रैंक कर रहा था मैं तेरे साथ. मैं खाऊंगा पागल. नया मत बना. रहने दे.
कीड़ा मेला माझ्या हातात. लोग कुछ नहीं बोलेंगे. प्रज्ञा बुरी क्यों है? क्यों बुरी है प्रज्ञा? हाँ काय झालं बच्चा? काय झालं? माम 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 फिरायचा टाइम आहे का? चल तुला पाऊस दाखवतो. पाऊस बघ बघ पाऊस बघ. आमच्या दोघांचे चेहरे सेम सेम वाटतात का हो मित्रांनो? हात लाव हात लाव हात लाव पाण्याला हात लाव. असा हात कर असा हात कर असा कर. एन्जॉय गाईस. पावसाला एन्जॉय करा. हे बघा ते पाऊस पकडायचे प्रयत्न करते. असं हात कर असं हात कर असं हात कर हात कर. हा एन्जॉय मजा येते तिला. वा वा. A few moments later. गाईज हे नाटक बघा बघा ना बघा ना. एक पोरगी आमची कलाकार निकलने वाली है वो. स्टंट करने वाली. हाँ रोहित तू गिर जाएगी. रोहित गिरेगी वो. रोहित गिरे तो देख लेना. मेरे दिल में ऐसा ऐसा हो रहा है. खाली अभी देख कैसे चढ़ेगी. देख अब देखा. अभी देख उसको सपोर्ट मिलेगा. ये किसे पकड़ता है? इसे तो जेब से पैसे देने पड़ेंगे. अगर एडवांस ले लिया है लेकिन अगर काम नहीं हुआ तो जॉली पैसे वापस करने पड़ेंगे. बेटा जो वकील पैसे वापस कर देना वो वकील केस क्या मजेदार. सपोर्ट ढूंढ रही थी. हरभजन सिंह. रोज गिरनी नहीं चाहिए. हाँ डर रही है अभी वो. वकील साहब 15 साल पहले मेरे क्लाइंट सीताराम पहली बार कोर्ट आ रहे हैं क्या? खड़े होकर बात कीजिए. तमीज नहीं है. बाप रे. सीताराम के रिश्तेदारों ने संपत्ति के लालच में उनका झूठा डेथ सर्टिफिकेट बना दिया और सारी संपत्ति पे कब्जा. आगाओ असे स्टंट नाही करायचे. 15 सालों से वो ये साबित करना चाह रहा है कि वो चढ एक पीठ चढ. मैं अंगावर चढतो. तोंडावर पाय देऊन जाते ती मला. चल मेरे मुंह पे पैर दे. डेथ सर्टिफिकेट ग्राम पंचायत की. कितना पसारा करके रखा का आवड़ी ने. सब मेरा नाश करते हैं. और बारिश के मौसम में तो कपड़ा ही कपड़ा रहता है हर जगह. सूखा ही नहीं रहता. आप कोई सरकारी कागज लेके आइए जिसमें अपना नाम लिखा हो सीताराम. कोर्ट जो है गाईज एवढा सिरियस प्रँक करत होता तो माझ्यावर. लाज बीज आहे का तुला? पोपट झाला ना. मग माझं मेरे सामने ऐसे हरकतें करेगा तो मार खाएगा ना फिर. गाइस ऐसे हरकतें नहीं करनी चाहिए. प्लीज डोंट ट्राई दिस एट होम. रोहित ने पता नहीं क्या सोच के ऐसे हरकतें की और मेरे से थप्पड़ खाया है. अरे इट्स जस्ट अ प्रँक. अरे किडे किती झाले घरात? कोणते किडे? हा रे गाइस झगड़ा हुआ था हमारा छोटा मोटा. और तो झगड़े तो हमेशा होते रहते कि सबके साथ होते रहते झगड़े. इसका मतलब ये नहीं है कि कुछ जान बीन देने का. मैं क्या जान दे रहा था. मैं बस तेरे को डरा रहा था. नहीं ऐसे डराना भी नहीं चाहिए. अगर किसी को मतलब हार्ट अटॅक बीट अटॅक आ गया तो गाइस बॅड कमेंट्स करू नका मित्रांनो. सॉरी. ते बस असंच मी ट्राय करत होतो प्रज्ञेची रिएक्शन बघायसाठी. गाइस लेकिन झगड़ा होता है तो झगड़े में मेरे को बहुत रोल आता है. मेरे डोळे सूज जाते पुरे. आणि माझी तब्येत पण बरी नाही आहे. थोडीशी खराब आहे. आणि आम्ही मूवी बघत आहे इकडे जॉली LLB 2. परत मैं देख रही हूँ वापस से. वैसे मुझे मन क्या देखने का थोड़ा कॉमेडी पिक्चर. क्योंकि दिन भर बहुत सीरियसनेस हो गया था पूरे झगड़े से. तो कौन सी तो कीड़े आ रहे बहुत सारे उड़ के पंख वाले. ये बंद करना पड़ेगा ट्यूबलाइट. लाइट ना
बारिश हुआ था गाइस हमारे इधर बहुत जोर की। अभी मुझे चिकन की भाजी बनानी है और चपाती बनानी है। खिचड़ी रखा है क्या तूने? थोड़ा सा ही फ्राई कर देना चिकन, ज्यादा नहीं है, थोड़ा ही है। फिर क्या बनाना है? भाजी मत बनाना। मैं तो खिचड़ी खाने वाली हूँ सादा सुबह। तोंडात नाही घालायचं पागल। चलो गाइस मिलते हैं जेवण हुशार बनाने आहे के ना? बाद। बाय बाय। छी A few moments later. सो गाईस जेवण वगैरे झालेत आमचे आणि आता सध्या 11:30-12 वाजत असतील. ओके. उद्या म्हणजे आज IPL चालू होणार आहे परत. सो फ्रायडे होता आज आणि चिकनची भाजी वगैरे आणलेली, जेवण केलं आणि आमचे भांडणं झालेले थोडेसे. सिरियस होता ते थांबले प्रँक केल्यामुळे थोडेसे. ते खूप सिरियस होणार होते. भांडणे सगळ्यांचेच होतात आणि खूप सारे जण मला खूप काही वाईट बोलतील. आय नो, त्यासाठी सॉरी. म्हणजे असं फर्स्ट टाईम मी प्रँक केलं आहे. बस प्रज्ञाला घाबरासाठी असं मी आमच्यामध्ये एवढं सिरियस भांडणं होत नाहीत कधीच. आणि तुम्हीही काही कमेंट्समध्ये आता वाईट बोलू नका, म्हणजे की असं करतात का वगैरे वगैरे. काही चुकी झाली असेल तर सॉरी त्यासाठी. ओके. आणि भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जास्त व्हिडिओ घेतला नाही, बस 2च मिनिट प्रँक म्हणजे करायचा प्रयत्नच केला की मला कानाखाली भेटली आणि संपला व्हिडिओ. बस छोटा व्हिडिओ होता, सॉरी. नेक्स्ट टाईम मला प्रँक्सचे आयडिया आहेत ना, ते कमेंटमध्ये आपल्या लिहून ठेवा. नेक्स्ट टाईम जर म्हणजे काहीतरी सेफ आणि छानसं असेल तर ते मी ट्राय करेल. ओके. चालेल. सॉरी गाईज. सॉरी का म्हणजे प्रँक एवढा व्यवस्थित नव्हता त्यासाठी सॉरी. ओके. बाय बाय.